वादा, अरे महाराष्ट्राचा एकच वादा, अजित दादा आगे बढ़ो, अजित दादा आगे बढ़ो। सर्वांनी आपले मोबाईल वर काढून टॉर्च काढून अजित दादाचं स्वागत आपल्याला करायचंय। सर्वांनी आपल्या खिशातले मोबाईल काढून टॉर्चची लाईट दाखवून अजित दादाचं भाषणाच्या आधी स्वागत करायचंय। सर्वांनी आपल्या मोबाईलच्या लाईट चालू करा। या ठिकाणी सर्वांनी जे वर बसलेले त्यांनी सर्वांनी मोबाईलची टॉर्च चालू करून अजित दादांना दाखवून द्या, दादा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। महाराष्ट्राचा एकच वादा, अरे महाराष्ट्राचा एकच वादा, अजित दादा आगे बढ़ो, अजित दादा आगे बढ़ो। मी सन्माननीय अजित दादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे। आपल्या सगळ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी हसन मुश्रीफजी, नरहरी झिरवाळ, अण्णा बनसोडे, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, आदिती तटकरे, इंद्रनील नाईक, खासदार नितीन पाटील, सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकर, धर्मराव बाबा आत्राम, नवाब मलिक, शिवाजीराव गर्जे, धीरज शर्मा, धनंजय मुंडे, इद्रिस भाई नायकोडी, सूरज चव्हाण, मुश्ताक अंतुले, अविनाश अधिक, सयाजीराव शिंदे, आनंद परांजपे, लतीफ तांबोळी, सुनील मगरे, कल्याण आखाडे, प्रशांत कदम, संध्या सोनवणे, ज्यांनी इथं आपल्या सर्वांची जेवणाची उत्तम सोय केली ते आमचे मुळशी भोर वेल्ल्याचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, तसंच प्रदीप गारटकर, सुनील टिंगरे, सुभाष जगताप, योगेश बहल, महाराष्ट्रासह विविध भागातून राज्यातून आलेले पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, राज्याच्या विविध सेलचे सर्व प्रमुख, प्रदेशचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, माझे तळागाळातील पक्षावर प्रेम करणारे, आजच्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या करता उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे सर्व प्रतिनिधी आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर 10 जून 1999 हा दिवस मला आज आठवतोय। त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी, संगमाजींनी, तारिक अन्वीरांनी, प्रफुल्ल पटेलांनी, छगन भुजबळ साहेब, मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते पाटील, पदमसिंह पाटील, हे अनेक मान्यवर, हे सगळे ज्येष्ठ नेते होते आणि यांनी सर्वांनी मिळून आपण त्यावेळेस सर्वांनी पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वाभिमानातनं त्या ठिकाणी स्थापना झाली। तो दिवस आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीने कधी मागे वळून बघितलं नाही। आपल्याला पूर्ण बहुमत मिळालं नाही, आपल्याला नेहमी सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागलं, कारण त्याच्या आधीपासूनच राज्याची एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झाली की तिथं एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस हे साधारण जवळपास संपुष्टात आलेले होते। कुणाला आघाडी करावी लागायची, कुणाला युती करावी लागायची, केंद्रात कुणाला युपीए करावं लागायचं, केंद्रात कुणाला एनडीए करावं लागायचं, अशा प्रकारची राजकीय परिस्थिती आपल्या देशाने राज्याने पाहिली, हे कोणी नाकारू शकत नाही। आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाच्या प्रगतीची, उज्ज्वल भविष्याची आशा असलेला हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी वाटचाल सुरू केली आणि त्याच्यात प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी, सर्व जाती धर्माच्या सहकार्यांनी, माझ्या लाडक्या बहिणींनी, आमच्या युवतींनी, युवकांनी, सगळ्यांनी, विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणाऱ्या माझ्या मान्यवरांनी, सगळ्यांनी त्याच्यामध्ये साथ दिली आणि पक्ष बघता बघता 26वा वर्धापन दिन करण्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचला। याच्या आधी आपले बहुतेक वर्धापन दिनाचे कार्यक्रम हे मुंबईला व्हायचे, परंतु यावेळेस सुनील तटकरेजी मला म्हणाले की
की आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ. यावेळेस पुण्याला घेऊ, कधी नाशिकला घेऊ, कधी पुढच्या वेळेस नागपूरला घेऊ, कधी संभाजीनगरला घेऊ. अशा पद्धतीनं आपण तुमचा माझा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हे वर्धापन दिन साजरे करायचे आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांची हितगुज साधायची, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं, वेगवेगळ्या नेत्यांचे विचार ऐकवायचे. अशा पद्धतीचा निर्णय तो झाला. आज ज्या प्रचंड संख्येने तुम्ही इथं उपस्थित आहात, मला खरोखरीच एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतंय की आज जो उत्साह तुमचा दुपारपासून पाहायला मिळतोय, तो उत्साह बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही वाटतं की आपण अधिक जोमाने काम केलं पाहिजे, अधिक लोकांच्या मध्ये जाऊन आपल्या प्रश्नाचे काही प्रश्न आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज अनेकांनी मला फोन केले की दादा आम्ही निघालोय, एवढ्या गाड्या घेऊन एवढ्या बसेस घेऊन निघालोय, आपण सगळेजण व्यवस्थित आलात हे बघून मला मनापासूनचं समाधान आहे. सगळ्यांनी जेवण पण केलंय का? जेवण पण झालेलं आहे. माझी आत्ताच मी सांगतो, भाषण संपल्यानंतर तुम्ही गडबडीत जाल. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की जाताना पण आपापल्या घरी व्यवस्थित जा, गाडी व्यवस्थित चालवा, सुखरूप पोचा. घरी वाट बघणारे प्रत्येकाच्या घरातले कुणी ना कुणी आहे आणि त्याच्यामुळे पोचलं की संबंधित पदाधिकाऱ्यांना फोन करा. अजिबात धावपळ करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. आता बहुतेक रस्ते वगैरे सगळं चांगलं केलेलं आहे. कुठं राहिलेलं असेल तर ते चांगलं करण्याचं काम देखील आम्ही लोक करू, त्याबद्दल काळजी करू नका. परंतु व्यवस्थित परत जा, एवढीच सुरुवातीला आपल्याला स्वागताच्या निमित्तानं सांगतो आणि जाताना पण तशा प्रकारची विनंती करतो. मित्रांनो, एकंदरीतच मी सीमा भागातल्या मराठी माणसांना सांगू इच्छितो, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण करणारा, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं लोकांशी वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे, या विचारांनीच आपल्या पक्षाची स्थापना झाली आणि आपला पक्ष देखील त्याच विचारांनी पुढे जातोय. ही गोष्ट प्रत्येकाने सातत्याने मनामध्ये ठेवली पाहिजे. काही जण विचारतात की हो तुम्ही भाजप बरोबर गेला. मित्रांनो, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019ला शिवसेनेच्या बरोबर सरकार केलं होतं की नाही? केलं होतं. त्यावेळेस देखील काही तडजोड केलेली होती. शेवटी विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करून, आंदोलन करून, मोर्चे काढून चालत नाही. आपण साधू संत नाही. आपण उद्याच्याला लोकांना एक दिशा दाखवणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्याच्यातून बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत. त्याकरता यावेळेस आपण ज्यावेळेस भाजपच्या बरोबर एनडीए बरोबर जायचं ठरवलं, महाराष्ट्रात महायुती बरोबर जायचं ठरवलं, आम्ही सगळ्यांनी विचार केला की सेक्युलर विचारधारेचे चंद्रबाबू नायडू आहेत, ते देखील एनडीए बरोबर आले. एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही एनडीए बरोबर होत्या. लालू प्रसाद यादव हे पण एनडीए बरोबर होते. त्याचबरोबर वेगवेगळे मान्यवर यांनी एनडीए बरोबर काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आज देखील अनेक जण एनडीएच्या बरोबर आहे. शेवटी देशाचा विकास झाला पाहिजे, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना ह्या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्याचं राहणीमान बदललं पाहिजे, आर्थिक सुबत्ता त्याच्यामध्ये आली पाहिजे. कुठल्याही घटकाला असं वाटता कामा नये हे लोक काम करत असताना आमचा विचार करत नाही. आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून नेहमीच महिलांना एक संधी देण्याचं काम, मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे. एनडीएनीच पाठीमागच्या काळात 2029ला देशात आणि राज्यात जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. तशा पद्धतीनं ते बिल होत असताना देखील सुनील तटकरे जे असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, आपले जे जे प्रतिनिधी राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये होते त्यांनी पण त्या बिलाला पाठिंबा दिला. आणि उद्याच्या 2029 मध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि ज्यांनी तुम्हाला मला संविधान दिलं, ज्यांनी आपल्याला घटना दिली, ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशात सर्व ठिकाणी आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणुकीत 1/3 महिला यांना तिथं आपल्याला निवडून द्यायचं आहे. हे पण काम या एनडीए सरकारने केलं. आता 2 ठराव पण तुम्ही त्या बाबतीमध्ये बघितले. एकंदरीतच शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. चर्चा खूप होती, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, परंतु होतं का? नाही झालं. का नाही झालं? आता ज्याचा उल्लेख प्रफुल्ल पटेल साहेबांनी केला, जात न्याय जनगणना, एकदा सर्वांना कळलं पाहिजे, देशातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं पाहिजे की नक्की कुठला समाज किती संख्येने आहे. उद्याच्याला जो गरीब समाज आहे, जो मागासलेला समाज आहे, त्यांना जर उद्या मी अर्थसंकल्पातनं ज्यादा निधी द्यायचं म्हटलं तर संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी देतो. आपला मागासवर्गीय समाज असेल, आपला आदिवासी समाज असेल, या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो आणि ते सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. काही आपला संबंध नाही. काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला, अजित पवारांनी बजेट कमी केलं. इथं नरहरी झिरवाळ आहेत, बाकीचे माझे सहकारी आहेत, त्यांना विचारा. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं असणाऱ्या, बाहेर सगळीकडे ऐकत असणाऱ्यांना प्रत्येकाला माहिती पाहिजे, बाबांनो, यंदाचा 7,20,00,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करत असताना महायुतीच्या सरकारने जवळपास 40% गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला वाढून दिले. नरहरी दिले की नाही? 41%. सॉरी, मी 40% म्हटलं. 41%. हे पुढे येतच नाही. कुणीतरी सांगतं अजित पवारांनी अन्याय केला, मग त्याच्यातनं माझा कार्यकर्ता थोडासा गडबडतो, थोडासा खचतो. त्याला माहित नसतं की नक्की काय. आता तुम्हाला कळलं पाहिजे की उलट आपण 41% गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये माझ्या आदिवासी समाजाला जास्तीचे दिलेले. सामाजिक न्याय विभागात माझा मागासवर्गीय समाज आहे, त्यावेळेस आपण गेल्या वर्षीच्या पेक्षा 38% तिथं जास्त दिलेले. मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं तुम्ही ऐकलं असेल. पण त्याबद्दल त्याला जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी दुर्दैवाने मिळत नाही. आणि मग आपल्या बरोबर पण काम करणाऱ्या माझ्या मागासवर्गीय समाजाला, आदिवासी समाजाला वाटतं अरे असं झालंय का? अजित पवार आणि त्यांचे सगळे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेगण फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चला एवढं भाषणापुरतं सांगतात का? नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीमध्ये करतोय. आता इथं आदिती तटकरे बसली आहे, त्याच्यामध्ये तिला विचारा, मागच्या वेळेस आपला दारुण पराभव लोकसभेला झाला, 4च जागा मिळाल्या. आम्हाला सगळ्यांना सांगितलं 1 जागा तुम्ही महादेवराव शिवणकरांच्या करता सोडा, नाहीतर तिथं राजेश विटेकरची उमेदवारी ठरलेली होती. आपण ऐकलं. शेवटी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यातून 75% आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. प्रांताध्यक्षामुळं 1 जागा निवडून आली, 25% झाले आणि तिथं थोडस गडबड झाली. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चलबिचल झाली. अरे काय झालं, कशामुळे झालं, काय त्याच्यातनं आपलं चुकलंय का? आणि हे सगळं होत असताना आम्ही पण विचार केला, कारण आम्ही आज राजकारण करत नाही. सुदैवाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकत्र काँग्रेस असताना प्रफुल्लभाईंना माहिती आहे, प्रफुल्लभाईंना पण 91लाच खासदारकीचं तिकीट मिळालेलं होतं काँग्रेसचे उमेदवार, आणि मलाही 91 साली खासदारकीचं तिकीट बारामतीतनं मिळालं होतं. आम्ही दोघे एकत्र खासदार झालो. नंतर काही राजकीय घडामोडी घडल्या, मला राज्याच्या राजकारणात यावं लागलं, आदरणीय पवार साहेबांना दिल्लीत जावं लागलं.
पण त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये आपण सगळे होतो आणि त्यानंतर 99ला स्थापना झाली. सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता लोकसभेला फटका बसल्यावर शेवटी लोकांची नाडी ओळखता आली पाहिजे. काय केल्यानंतर पुन्हा आपल्या महायुतीला पाठबळ मिळेल, काय आपल्या चुकलं का, कुठं आपण कमी पडलो, आणि त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि तिथून लाडकी बहीण योजना पुढे आली. जबाबदारी मोठी होती. अर्थसंकल्पामधले जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता, ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याला पैसे डीबीटी द्वारे येत नाही, त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं, मुलाबाळांकरता करावं, स्वतः करता करावं, असं बघणारा मोठा वर्ग सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे. आणि त्याच्यामुळे तो विचार आपण केला. तो विचार करत असताना पुरुषांच्या करता पण आपण अनेक जण बळीराजा म्हणून काम करतात, शेतकरी म्हणून काम करतात, त्यांच्या करता देखील बरेच दिवस माझ्या मनात होतं की कुठंतरी यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवर जेवढं आपल्याला झेपेल. कारण मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो, बाबांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आपला प्रपंच करत असताना, आपल्या घराचं कारभारी पण करत असताना, तालुक्याचं, गावचं, जिल्ह्याचं, राज्याचं नेतृत्व करत असताना, आणि त्याच्यातून ही 65,000 कोटीचा भार हा राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये उचललाय. मी स्वतः आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक करून त्या ठिकाणी आलोय. तिथं पण आम्ही सगळे येताना काही ना काही विचार केलाय की रिसोर्सेस कसे वाढतील. रिसोर्सेस पण वाढले पाहिजे. पगाराचा खर्च आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पेन्शनचा खर्च आहे, तो तर करावाच लागतो, त्यांचा हक्क आहे, उपकार करत नाही आपण. आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. अपेक्षा पण लोकांच्या खूप आहे आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्ही अनेक प्रकारे त्याबद्दलचे निर्णय घेतो. कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो, दुसऱ्या तिमाहीत 40% सोडतो, तिसऱ्या तिमाहीत 60% सोडतो, नंतर 80% आणि शेवट महिन्यात 100%. अशा पद्धतीचं ते नियोजन असतं. मित्रांनो, हे सगळं करत असताना मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरहरीला आठवत असेल की मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं. वैधानिक दर्जा. आणि त्याच वेळेस लक्षात आलं की अशाच पद्धतीनं आपल्या अनुसूचित जातीला पण दिलं पाहिजे, कारण आयोग होता परंतु वैधानिक दर्जा नव्हता. आम्ही सांगितलं की पुढच्या कॅबिनेटला विषय आला पाहिजे. मित्रांनो, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं पण काम केलं. तुम्ही लक्षात आणून द्या, अनेक कार्यकर्ते, अनेक सहकारी आहेत. शेवटी आपल्याला काम करायचंय. जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीनं निवडून दिलेलं आहे. आता जनतेचा विश्वास ह्याला कुठं तडा जाऊन द्यायचा नाही आणि तशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आज हा पक्षाचा वर्धापन दिन सोहळा हा मुख्य पुण्यामध्ये होत असला तरी राज्याच्या इतरही भागात आणि देशाच्या इतर भागात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले पदाधिकारी आहेत ते देखील त्या त्या भागामध्ये आजचा हा वर्धापन दिनाचा साजरा करतायत. त्याही गोष्टीचं समाधान मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे. पक्षाचे जे कार्यकर्ते इथं काही कारणाने उपस्थित राहू शकले नाही, नेते उपस्थित राहू शकले नाही. भुजबळांचा पहिलाच दौरा हा परदेशी ठरलेला होता. दत्ताभाऊ भरणेंचा पण 3 दिवसापूर्वी परदेशाचा दौरा पहिलाच ठरलेला होता. दिलीप वळसे पाटील साहेबांची तब्येत गेले 2-3 दिवस काल VSIच्या पण कार्यक्रमाला ते आले नाही. त्याच्यामुळे हे प्रमुख 3 नेते येऊ शकले नाही याची पण नोंद घ्या. इतर पण काही कार्यकर्ते काही अडचणीमुळे येऊ शकले नाही आणि त्याच्यामुळं राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं, देशाच्या वेगवेगळ्या भागातनं आपापल्या भागात
वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय त्या समस्त कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, बंधू भगिनींचं, पदाधिकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. त्यांना तसंच इतरही भागामध्ये आपले कार्यकर्ते आहेत, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आपली आता जबाबदारी वाटली. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नसून हा महाराष्ट्रात महाराष्ट्र हिताचा विचार करतो. देश पातळीवर भारताचा हिताचा विचार करतो. तिथेही राष्ट्रवादीचा विचार जपणाऱ्या आणि जिवंत ठेवणाऱ्या समस्त जे काही बंधू भगिनी आहे, लोककल्याणाचा ध्यास हा आपल्या पक्षाने पहिल्यापासून स्वीकारलेला आहे. समाज सुधारकांच्या आणि संत महात्म्यांच्या, महापुरुषांच्या कार्याचा आणि विचारांचा पालक आणि वाहक म्हणून मित्रांनो आपण सगळे काम करतो. सत्ता येईल, सत्ता जाईल. ताम्रपट कुणी जन्माला घेऊन आलेलं नाहीये, परंतु राज्यातल्या प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचार हा जिवंत राहिला पाहिजे. राज्यातला मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं, बहुजनांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे. त्यांची जबाबदारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे. हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सत्तेवर असलो तरी सरकारमधून आणि सत्तेत नसलो तर रस्त्यावर संघर्ष करून ही जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शिवशाहू फुले आंबेडकर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महामानवांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये मी आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगतो, बाबांनो, कधीही तडजोड केली जाणार नाही. त्याच विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे जाईल. त्या दिवशी जर कधी तडजोड करायचा विचार झाला तर त्या दिवशी ह्या पक्षाचा पाया हा कमकुवत होईल, त्याला तडा गेल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. म्हणून ही लढाई ही विचारांची आहे आणि ती विचारांच्यासाठी आहे. ती विचारांनीच तुम्हाला मला लढावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पुढे जात असताना वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येत असतात. मगाशी अनेकांनी सांगितलं, आम्हाला ज्यावेळेस मंत्रिमंडळ करायचं होतं त्यावेळेस संजयनी आणि इतरांनी उल्लेख केला, आम्ही सर्व जाती धर्माला, आम्हाला जागा कमी आल्या, संख्येच्या प्रमाणात आल्या, परंतु सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न मागच्याही एकनाथराव शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही केला. आत्ताही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला या 10 जागा आल्या, त्याच्यात पण सर्वांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. आता इथून पुढं आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक जोमाने काम करायचंय. 4 महिने निवडणुकीला आहे, बघता बघता दिवस जातील. त्यामध्ये मी आधीच सांगतो, मुंबईमध्ये ठरेल अजून, पण शक्यता मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डची निवडणूक होईल, वॉर्ड वाईज. आणि दुसरीकडं 4चा वॉर्ड राहण्याची शक्यता आहे. काही कार्यकर्ते म्हणतात दादा 2चा राहायला पाहिजे, काही म्हणतात 3चा राहायला पाहिजे. पण मी आत्ताच धनंजयशी बोलत होतो, धनंजयचं म्हणणं 4चा राहायला पाहिजे. प्रत्येकाचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे. शेवटी अंमलबजावणी करत असताना बहुजनांचा आदर करून आम्हाला पुढे जावं लागतं आणि त्यामुळं जसे प्रभाग पडतील तसं आपण आपली मानसिकता केली पाहिजे. मग असं केलं तर कसं, तसं केलं तर कसं, काही नाही. कसेही प्रभाग पडू द्या, आपली आपली तयारी अतिशय व्यवस्थित असली पाहिजे. ती सर्व ठिकाणी असली पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व आमदारांनी, सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेगणांनी तिथं मार्गदर्शन केलं पाहिजे. मी परवाच पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की दर आठवड्याला वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात इथं 8 आणि 3 11 मतदारसंघ आहे. एकेका मंत्र्याला दर आठवड्याला तिथं निवडणुका जवळ यायच्या आत साधारण महिना 1.5 महिन्यामध्ये सगळे मेळावे घ्यायला मी सांगणार आहे. तशा प्रकारचं नियोजन प्रांताध्यक्ष आम्ही सगळे असून त्या बाबतीमध्ये करणार आहोत. आज पुण्याची जबाबदारी
काही मान्यवरांच्यावर टाकलेली आहे, त्याच्या देखील पूर्णपणे कार्यकारिणी करायची आहे. काही ठिकाणी काम चांगलं चाललेलं आहे, काही ठिकाणी म्हणावं असं काम चाललेलं नाहीये. त्याच्यामुळं काही बाबतीमध्ये बदल करावे लागतील, ते पक्षाच्या हिताच्या करता करू, कुणाला नाराज करण्याच्या करता नाही. कारण उद्याच्याला शेवटच्या पर्यंत काम झालं किंवा मगाशी मुश्रीफ साहेबांनी सांगितलं तसं पक्ष सदस्य नोंदणीचा कार्यक्रम मोठा हातात घेतलाय. मोठ्या जिल्ह्यामध्ये 5 लाखाच्या पुढे तर सदस्य नोंदणी झालीच पाहिजे. पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा मोठा जिल्हा आहे, तिथं जवळपास 10 लाखापर्यंत झाली पाहिजे. नाशिकमध्ये 5 लाख झाली पाहिजे. अशा पद्धतीनं 1 कोटीचं टार्गेट हे आपण ठेवलेलं आहे. आणि त्याकरता सर्व जाती धर्मातल्या लोकांना सभासद करून घेतलं गेलं पाहिजे. तो गरीब असो, तो मध्यमवर्गीय असो, तो डॉक्टर, इंजिनियर किंवा वकील असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही त्यांना विचारलं तर ते आपल्या विचारधारेशी जोडण्याकरता तयार आहे. तुम्ही संपर्क साधला पाहिजे, तो संपर्क आपण साधला पाहिजे. आता खरी लढाई मी पण सांगतो, बाकीच्यांनी पण सांगितलंय, पुढच्या काही महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये जवळपास राज्यातल्या 28 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 285 पंचायत समित्या आणि अनेक नगरपालिका आणि नगरपंचायत्या. आता आम्हाला उपमुख्यमंत्रीपद, कुणाला मंत्रीपद, राज्यमंत्रीपद, खासदारकी, आमदारकी मिळाली. कार्यकर्ता ज्यांच्या जीवावर आम्ही खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री झालोय, त्यांना देखील वेगवेगळी पदं मिळाली पाहिजे.